श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक देवदर्शनाला येतात. डोंगरावर गुलाल खोबऱ्याबरोबरच मिठाई विक्रीची दुकानं आहेत. रविवारी ज्योतिबा डोंगर इथल्या छत्रपती शिवाजी पुतळा परिसरातील एका दुकानात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेड आढळून आलं. यापूर्वी देखील कुंदा आणि पेढ्यांमध्ये भेसळ करण्यात आल्याचं आढळून आलं होतं. या पार्श्वभूमीवर ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्योतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त पेढे विकले जात असून अन्न आणि औषध प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप केलाय. ज्योतिबाच्या दर्शनाला गेल्यानंतर मी काल एका दुकानामध्ये गेला असता त्या ठिकाणी जे कलाकंद जे पेढ्याची विक्री करतात त्या दुकानदाराच्या समोर गेल्यानंतर त्यांनी एक पाकिट फोडलं गेलं. ते पाकिट फोडत असताना त्यांनी ते पाकिट फोडून त्याचे पेढ्याचे पावशेचे काहीतरी ते वजन करून ते विकण्यासाठी करत असता त्याच्यामध्ये कट केल्यानंतर त्याच्यामध्ये ब्लेडचं पान सापडलं गेलं. ते ब्लेडचं पान सापडल्यानंतर तो विषय ताबडतोब त्यांनी बंद करून किंवा ते काहीतरी आपसात मिटवायचा प्रयत्न केला होता. परंतु गेली 4 वर्षे यावर आम्ही चर्चा करतोय किंवा ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर किंवा भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या समोर हा विषय समोर मांडला असताना सुद्धा यांच्यावर कधीही कारवाई केली नाही किंवा ते तपासलं गेलं नाही. आणि जर तपासायला गेलं असेल तर ते वरवर तपासलं जाते. कारण मी त्यांच्या बरोबर फिरलेला एक कार्यकर्ता या ठिकाणचा, पण त्याच्यावर एक्सपायर डेट टाकली जात नाही किंवा त्यात त्यांचे कधी आणतात आणि कधी संपतं त्याचं हे असाच प्रकार हिने आतापर्यंत घडत आणलेला. आणि हा आमच्या भाविकाचे आरोग्याशी निगडीत असल्यामुळं आमच्या भाविकाशी धोका होण्याची संभव आहे. तर हा विषय ताबडतोब हे पेढे द्वितीयानं नष्ट करावेत. अन्यथा शेवटच्या टोकापर्यंत जर या गोष्टी घडल्या नाहीत तर वेळ प्रसंग पडली तर आम्हाला या ठिकाणी तीव्र आंदोलन करून हे पेढे कायदा हातात घ्यायला लागला तर चालेल, परंतु पेढे या ठिकाणी न आले पाहिजेत अशी आमची भावना आहे. या पत्रकार परिषदेवेळी प्रदीप धडेल, उत्तम सातर्डेकर, नारायण लादे, युसुफ सय्यद, रामचंद्र मिटके, गोरख कांबळे, महेश मिटके आदी उपस्थित होते.